नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागात. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण अशा होम मिनिस्टरना भेटणार आहोत, अशा स्त्री शक्तीचा आज सन्मान करणार आहोत. खरं तर जिच्यामध्ये नववी रस आहेत, म्हणजे कधी रौद्र कधी हास्य, म्हणजे देवीची सगळी रूपं छान आपल्या अभिनयाच्या द्वारे आणि त्याचबरोबर पदलालित्याच्या सहाय्याने नृत्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारी अशी उत्तम नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर. चला भेटूया आजच्या या स्त्री शक्तीला, गप्पा मारूया, जाणून घेऊया आज त्यांच्या मनात काय आहे. चला. नमस्कार वहिनी. काय हसण्यासारखं काय? म्हणजे काय, म्हणजे वहिनी म्हणायचं नाही का तुला? तुला तू म्हणू का तुम्ही म्हणू? तुम्ही म्हणायला पाहिजे ना. मी आता तुला काय वाटतं? एक तुम्ही नाही, इकडे सगळ्यांपुढे तुम्ही म्हणते. मग मी पण तुम्हाला आवाजाव करतो. नको नको. मी काय करू? नाही नाही, तू बोल, तू म्हणते. नाही नाही, मी तुम्हाला आवाजाव करणार आणि तू अरे तू, तुम्ही अरे तुरे करा. नको नको. बरोबर, चालू कर. वहिनी म्हणजे चालू आहे का? नाही 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 नाही, वेळ आहे अजून, खूप वेळ आहे शूटिंगला. बरं मला सांगा की किती वर्ष लग्नाला तुमच्या? 13. तू म्हण ना प्लीज. तू तू फुलवा तू म्हण ना. असं थोडीशी नाही लिबर्टी घेऊ शकत? बरं बरं बरं. तुम्हाला एवढंच सांगतो की आता अर्थात फुलवा खामकर यांना आज मला अगतुगं करावं लागणार आहे. तर कधी अहोजाऊ होईल, कधी अगतुगं होईल, तर प्लीज क्षमा करा मला. पण हे सगळं आहे, खरं आहे. तुम्ही बघता जे काही चाललेलं आहे आता. तर पण तरी सुद्धा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 13 होतील. 13 होतील. कसं जमलं ते? कॉलेज 15 वर्षापासून आम्ही असे एकत्र होतो दोघं. कुठलं कॉलेज? आरे पुदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, माटुंगा. मग कसं, म्हणजे कशामुळे? मसाल्याचाही प्रभाव आहे? नाही, मसालेवाले आहेत वगैरे खूप नंतर कळलं मला. तोपर्यंत अमर असा खूप ऍक्टिव्ह होता कॉलेजमध्ये, खूप आगाऊ होता. आताही तो तसाच आहे. तो सगळ्यांशी जाऊन कोणाशीही तो बोलू शकतो, अप्रोच होतो सगळ्या लोकांना. तर मला वाटतं ते मला खूप आवडलं होतं तेव्हा. खूप बिंदास आहे तो. प्रोफेसरशी वगैरे पण बिंदास बोलायचा. आम्ही सगळे घाबरून मागे मागे असायचो. तर त्याचा स्वभाव मला तेव्हा आवडला होता. त्याने प्रपोज केलं? नाही, आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो. आमचं फ्रेंड सर्कल एकत्र होतं, त्यामुळे ते जस्ट हॅपन्ड. हे तुझं प्रेमविवाह? हो. या घरी कळलं तेव्हा काय? काय नाही, आमच्याकडे प्रॉब्लेम कधीच नव्हता. म्हणजे कुठल्याही जातीचा धर्माचा असं ते आमच्या घरनं कधीच प्रॉब्लेम नव्हता. तुझं माहेर कुठे? माझं दादरमध्येच. साहित्यिक अनिल बर्मेंची मुलगी आहे मी. आणि त्यामुळे घरी खूप वेगळं वातावरण होतं आणि त्यामुळे आमच्याकडे काही प्रॉब्लेम नव्हता. अमरकडे नव्हता, कारण बिंदास सगळे आहेत. मम्मी, सासू सासरे माझे, मम्मी पप्पा, असं काही. त्यावेळेला तू नाच वगैरे, तुझं नृत्य वगैरे सुरू? हो, म्हणजे 11वी मध्ये मी ऍक्च्युली नाटकात जायचा प्रयत्न केला. तुषार आला होता आमचं ऑडिशन घ्यायला, त्याने मला सिलेक्ट केलं. तुषार म्हणजे? तुषार सावंत. अच्छा. आणि मग मला पहिल्या दिवशी त्याने सांगितलं माझं काम बघून की आपण असं करूया, आपण तुला पुढच्या वर्षी घेऊयात, असं करू. ते झालं म्हणून मी डान्सकडे गेले. अगं तो तुषार सावंत नव्हता, तो तुषार दळवी होता. तुषार सावंत डान्स साठी होता, तो पुढे आला लेटर. बर. तर आता यांचं जे म्हणणं आहे की तुषार दळवी होते. तुषार दळवी होता आणि त्याने तुला नाटकात घेतलं नाही. पण पुढे आता नृत्य दिग्दर्शिका झाल्यावरती तुषार दळवींना कधी नाचवण्याचं वेळ आली का तुमच्यावर? नाही, मी एकदा त्याला सांगायचा प्रयत्न केला की असं आम्ही, तर त्याला आठवत नाही ऑफकोर्स. पण समज कधी तुषार दळवींनी नाचायचं ठरवलं, खूप नाचवून घेईन, कारण तुला बदला नाटकात घेतलं. तुषार, आधी मला माहिती आहे की तुझा नाच किती उत्तम आहे, पण तुषार हा उत्तम दिग्दर्शक होता आणि किंबहुना आहे तो. पण तो अभिनेता म्हणून जास्त लोकांच्या नजरेसमोर आला. त्यावेळेला तुषारने खूप एकांकिका डिरेक्ट केलेल्या आहेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. पण बरं झालं ना त्याने तेव्हा तुला नाटकात घेतलं नाही, म्हणून तू नाचाकडे वळलीस. आणि मग सुरू झालं तुझा प्रवास. पण तुला पुढे नृत्याच्या क्षेत्रात करिअर करायचं असं तू ठरवलं होतंस? नाही, मला 20व्या वर्षी जेव्हा TY झालं आणि कळलं की ह्याच्या पुढे आता आपल्याला दरवर्षी नाचता येणार नाही, तेव्हा कुठेतरी खूप मी डिप्रेस झाले होते. तेव्हा भक्ती बर्वे, भक्ती मावशी, आईची खूप चांगली मैत्रीण आहे, तिला मी फोन केला होता आणि मग तिच्याकडनं काय करायचं आणि असं करून मग मी आशा जोगळेकरांकडे, सुबलदांच्या ओळखीने वगैरेची ऍडमिशन घेतली की कुठेतरी नृत्य शिकायला सुरुवात केली मी TY नंतर. आणि मग पुढे सुरू झालं? हा, म्हणजे ठरवलं काही नव्हतं, फक्त डान्स करायचा आहे एवढंच माहिती होतं. आणि असं आताही कधी प्लॅनिंग करून काही झालं नाही, असं होत गेलं. नृत्य या प्रकारामध्ये तू काम करते आहे, अशा वेळेला
बऱ्याच जणी आज आमच्या वहिन्या घराघरातून बघतायत. फुलवा कामकर म्हटल्यानंतर ती ज्युरीच्या चेअरवरती बसून खूप सांगणार, सल्ले देणार, हे आपल्याला सगळ्यांना माहिती, म्हणजे चांगल्या टिप्स देणार. आणि त्यातून एकापेक्षा एकसारख्या कार्यक्रमातून तू घराघरात पोहोचली. हो. हे सगळं करत असताना घरात सल्ले कोण देतं, कसं काय? जसं म्हणलं मी अमर नेहमी असतो, हे तुटलंय ते तुटलंय, पण मला एक तर घरी काम करायला खूप आवडतं. मला फ्रीज आवरायला आवडतं, मी वॉर्डरोब काढून 4-4 तास आवडत असते. तर ह्या मला वाटतं सगळ्या गृहिणींना आवडतं हे करायला. तर मॅनेज होतं आदेश. आणि ऑफकोर्स माझ्याकडे मेड आहे, स्वयंपाकाला बाई ठेवायला लागली आहे मला आता. पण कारण सुपर वुमन नाही, शेवटी सगळं नाही करतायत, पण ऑफकोर्स घरचं सगळं मॅनेज करून ह्या गोष्टी करता येतात आणि कराव्यात. किती तास दिवसभर साधारणतः तू तुझ्या विद्यार्थ्यांबरोबर किंवा स्वतःसाठी वेळ देतेस? विद्यार्थ्यांबरोबर मी बरेचदा असते जेव्हा शूट्स नसतात, आणि असं लोकांना वाटतं आपण खूप बिझी आहोत, पण आपल्या प्रायोरिटी वाईज आपण बिझी असतो. पण ऑफकोर्स काही वेळा असं होतं की शूट्स, इव्हेंट आणि क्लास सगळं एकत्र येतं. अशा वेळी थोडा कमी वेळ घरी दिला जातो, म्हणजे रात्रीचाच वेळ दिला जातो असंही होतं. पण आपलं शेड्यूल इतकं असं 10 ते 6 जॉब नसल्यामुळे काही वेळा 2-2, 3-3 महिने मी रिकामी असते. मग तेव्हा मी सगळी माझी कामं करून घेते की नाही 2 महिन्यांनी काम येईल, आता मी सगळं लिहून किंवा वाचन आणि असं करते. तर ते मॅनेज करता येतं. आणि मग लग्न कुठे झालं? वनिता समाज. वनिता समाज. हो. पण त्याचा स्वभाव तसा शांत, म्हणजे पुढे बदलला की पूर्वी जो कॉलेजमध्ये होता तो तसाच राहिला? नाही, तसाच राहिलाय. आम्ही दोघंही तसेच. आम्ही तेव्हा भांडायचो तसंच अजूनही भांडतो. नवरा बायको झाल्यामुळे काही परिणाम झाला नाही आमच्या मैत्रीवर. तसेच भांडायचे? हो. म्हणजे पूर्वी भांडायचे तुम्ही? ऑफकोर्स. मला वाटत नाही, मी इतक्या वेळा अमरना भेटलेलो आहे. लोक सगळ्यांपुढे कसे भांडणार, फक्त आत्माला माहिती आहे मी कसे भांडतो. नाही, पण अमर चिडत असेल असं त्याच्याकडे बघून कधीच वाटत अजिबात नाही. कधी बघून, म्हणजे इतक्या दिवसात मी त्याला इतक्या वेळा ऑब्झर्व तो करतो. बरेच असा शांत राहतो आणि मग त्याचे पेशन्स संपले की तो चिडतो.